सिमॉन दे बोहा 1908 ते 1986 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. हे फ्रेंच विचारवंत, त्यांचं स्त्रीवादासंबंधीचं कॉन्ट्रीब्युशन, स्त्रीवादासंबंधीचं योगदान खूप मोठं आहे असं मानलं जातं. आपण मागच्या वेळेला त्यांचं ते वाक्य पाहिलं होतं, वन इज नॉट बॉर्न बट रादर बिकम्स ए वुमन. निसर्ग असा काही फरक करत नाही. काही जे काही निसर्गतः हा फरक आहे ते आहे, परंतु क्षमतेमध्ये फरक काहीही नाही. ती क्षमता कशा प्रकारे विकसित केली जाते, सांस्कृतिक आणि जे काही एकूण पार्श्वभूमी आहे त्या आधारावरती मग स्त्री म्हणजे दुर्बल, स्त्री म्हणजे भावनिक, स्त्री म्हणजे अगदी सरळ साधी अशी एक प्रतिमा निर्माण करून ठेवलेली आहे. आणि त्या प्रतिमेप्रमाणेच मग स्त्रीनी राहावं, त्याच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावरती प्रचंड टीका होते. सिमॉन दे बोहा यांचं सेकंड सेक्स नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये पहिल्यांदा त्यांनी स्त्रियांसंबंधीचे हे जे काही प्रश्न आहेत ते मांडले. फ्रान्समध्ये ते जेव्हा पहिल्यांदा प्रकाशित झालं त्यावेळेला त्याचं फारसं काही स्वागत असं झालं नाही. मग त्याचं ट्रान्सलेशन झालं जगभरातून. अमेरिकेतून त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन झालं. मराठी त्याचं ट्रान्सलेशनसुद्धा अलीकडेच झालेलं आहे. ते बाजारात उपलब्ध आहे. ते पण तुम्ही आपल्या लायब्ररीमध्ये पण ते उपलब्ध आहे, ते तुम्ही पाहू शकता. या बाईंनी एक मोठी सुरुवात केली, पण त्याच्या आधीसुद्धा आणि त्यांच्या नंतरसुद्धा बऱ्याच घडामोडी स्त्रीवादाच्या संदर्भात घडलेल्या आहेत. सिमॉन दे बोहा तसं पाहायला गेलं तर त्यांनी स्वतःला स्त्रीवादी विचारवंत असं कधीच म्हटलं नाही. त्या अस्तित्ववादी होत्या. अस्तित्ववाद हा त्यांचा विचार. जे अस्तित्व कशासाठी आहे, तुम्ही जन्माला येता त्याचा अर्थ काय, कुठून येता, तुमच्या मृत्यूनंतर तुम्ही कुठे जाता, याची सगळ्यात उत्तरं जर तुम्हाला हवी असतील तर धर्मांमध्ये तुम्हाला मिळतील. पण ती उत्तरं नाकारून नवीन उत्तरं शोधण्याचा प्रयत्न अस्तित्ववादी विचारवंतांनी केला. अस्तित्ववाद म्हणजे नवीन जन्माला आलेल्या जीवाला, ते पुरुष असो स्त्री असो, एक स्वतंत्र जीव मानायचं आणि त्याचं त्यांनी आयुष्य ठरवायचं, त्याचं त्यांनी आयुष्य डिझाईन करायचं स्वतःसाठी. मग त्याला कोणताही धर्म असणार नाही, तो कोणत्याही चौकटीत असणार नाही, कसलीही नैतिकता, नैतिक कशाला म्हणायचं, अनैतिक कशाला म्हणायचं, त्याचं त्यांनी ठरवायचं. अर्थात हे करत असताना तो सगळ्या समाजाला जबाबदार असणार आहे. म्हणजे त्याच्या कृतींमुळे समाजाचं काही नुकसान होत असेल, दुसऱ्याचं काही नुकसान होत असेल तर त्याला त्याचा विचार करावा लागेल. आणि दुसरी गोष्ट अशी की त्याच्या परिणाम भोगण्याची त्याची तयारी असली पाहिजे. एकदा का तुम्हाला तुमच्या कृतींचे काहीतरी परिणाम आहेत हे लक्षात आलं की तुम्ही त्याप्रमाणे मग तुमच्या कृतींमध्ये बदल करायला लागता. तर अस्तित्ववाद्यांचं हे म्हणणं आहे की प्रत्येक व्यक्ती समाजातल्या इतर सगळ्या व्यक्तींशी, जीवांसाठी किंवा एकूण पर्यावरणाशी सुद्धा जबाबदार आहे. आणि त्या भूमिकेतून प्रत्येक व्यक्तीने स्वतंत्र निर्णय घेऊन आपलं आयुष्य घडवावं. धर्म किंवा कुठला तरी एखादी राजकीय विचारप्रणाली याच्या दावणीला स्वतःला बांधू नये, असा एक मोठा व्यापक अस्तित्ववादी विचार सिमॉन दे बोहा यांचा होता. आणि त्यातूनच मग अर्थात त्या आधारावरच त्यांनी त्यांचा स्त्रीवादी विचार मांडला. त्यांचे काही कोटेशन्स आपण आणखीन बघूया. आता मेल आणि फिमेल. मॅन इज डिफाइंड ॲज अ ह्युमन बीइंग
अँड वुमन ॲज अ फिमेल. म्हणजे माणसाला, पुरुषाला, थोडक्यात पुरुषाला ह्युमन बीइंग म्हणजे माणूस म्हटलं जातं आणि स्त्रीला मादी. whenever she behaves as a human being, she is said to imitate the male. म्हणजे स्त्री म्हणजे एक मादी आहे, त्याच्या पलीकडे काही नाही. पुनरुत्पादनाचं काम करणं हे तिचं महत्त्वाची जबाबदारी आहे. त्याच्या पलीकडे तिची कोणतीही जबाबदारी नाही किंवा कोणतंही काम नाही. जर एखाद्या स्त्रीने ती चौकट सोडून वेगळं काहीतरी केलं, whenever she behaves as a human being, she is said to imitate the male. म्हणजे मग झाशीची राणी असेल तर तिने शौर्य गाजवलं, तर ते पुरुषासारखं पुरुषार्थ गाजवला असा शब्द आपण वापरतो. त्याच अर्थाने हे वाक्य आहे की मॅन इज डिफाइंड ॲज अ ह्युमन बीइंग अँड वुमन ॲज अ फिमेल. whenever she behaves as a human being, she is said to imitate the male. आता हे अतिशय क्रांतिकारक वाक्य आहे. ऑल ऑपरेशन नॉट ऑपरेशन, ऑपरेशन क्रिएट्स ए स्टेट ऑफ वॉर. सर्व प्रकारचे अत्याचारातून युद्धाची स्थिती निर्माण होते. म्हणजे एखाद्यावरती अत्याचार झाले, एखाद्या समाजावरती अत्याचार झाले, एक दिवस झाले, महिनाभर झाले, वर्षभर झाले, सतत अत्याचार होत राहिले की त्यातून युद्धाची स्थिती निर्माण होते. आत्ताचं म्यानमार हे अगदी ठळक उदाहरण आहे. कित्येक वेळेला तिथे लोकशाही व्यवस्था प्रस्थापित होते असं म्हटलं की लष्करी उठाव होतो आणि मग लष्करी अधिकारी सामान्य जनतेवरती अत्याचार करतात. आत्ता तेच झालेलं आहे तिथे. आणि मग तिथे आता एक स्टेट ऑफ वॉर म्हणजे एक युद्धाची अवस्था निर्माण झालेली आहे. तुम्ही मागच्या आठवड्यातले व्हिडिओज काढून पहा थोडेसे म्यानमार संबंधाने, ब्रह्मदेश संबंधाने किंवा बर्मा ज्याला म्हणतो आपण. तर तुम्हाला तिथे लोक रस्त्यावर आलेले दिसत आहेत, कित्येक लोक लष्कराकडून मारले जात आहेत, परंतु त्यांना त्याची फारशी फिकीर नाही आहे. तर तसंच ऑपरेशन म्हणजे अत्याचार, बळजबरी, ऑप्रेस करणं म्हणजे अत्यंत वाईट अवस्थेमध्ये हालाखीची परिस्थिती त्यांची निर्माण करणं. तर हे जे ऑपरेशन आहे ते स्त्रियांवरती कित्येक वर्ष चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे स्त्री विरुद्ध पुरुष असं एक युद्धाची स्थिती निर्माण होणं म्हणजे स्त्रियांना पुरुष म्हणण्यापेक्षा पुरुषी प्रवृत्तींविरुद्ध लढा द्यावा लागणं हे अटळ आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे अन्याय अत्याचारातून शेवटी क्रांती होणार हा त्यांचा विश्वास आहे. आता अलीकडे ज्या घटना घडायला लागलेल्या आहेत, बऱ्याच ठिकाणी असं चित्र दिसतं की खेड्यांमध्ये भारतामध्ये स्त्रियांनी पुढाकार घेऊन बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे ही छोटी छोटी उदाहरणं आहेत. अजूनही मोठ्या प्रमाणावरती स्त्रिया एक प्रकारे दलित, शोषित, पीडित अशाच आहेत. पण काही उदाहरणं आहेत. म्हणजे काही ठिकाणी स्त्रियांनी मग दारूचे सगळे गुत्ते प्रशासनाने बंद केलेले नाही, सरकारने बंद केलेले नाही आहेत, त्याने परवाने दिलेले आहेत. तर यांनी सगळी कायदा आणि सुव्यवस्था स्थिती स्वतःच्या हातात घेऊन दारूचे सगळे गुत्ते बंद करून टाकले. जे दारू पिणारे नवरे आहेत किंवा घरातले पुरुष आहेत त्यांना जाहीर फटकारलेलं आहे किंवा त्यांच्या जाहीर सभांमध्ये त्यांची निंदा केली आहे आणि त्यांच्याकडून वदवून घेतलं की याच्यापुढे दारूला हात लावणार नाही. म्हणजे स्त्रियांनी आक्रमकरित्या, आता दारू पिऊन नवरा येतो आणि पहिला त्याचा बळी सहसा कोण असतं तर घरातली बाई, त्याची बायको. तर हे अत्याचार सहन करून करून शेवटी टोकाला गेल्याची ही उदाहरणं आहेत. तर हे होताना दिसतं आहे.
सिमॉन दी बुहा यांना जगभर हे व्हावं आणि हे कधीतरी होईल हे अपेक्षित आहे. बॅटल अगेन्स्ट डर्ट हे इंग्लिश वाक्य आपण वाचूया. इंग्लिश जे पॅराग्राफ आहे त्याच्या आधी म्हणजे थोडक्यात मुद्दा काय मांडलाय तिथे, रांधा वाढा उष्टी काढा, एका छोट्याशा वाक्यामध्ये त्याचा अर्थ स्पष्ट होतो. रांधा, रांधा म्हणजे स्वयंपाक करणं, वाढा स्वयंपाक करायचा, त्याच्यानंतर स्वतः जेवायचं नाही तर ते पहिल्यांदा घरातल्या सगळ्या पुरुषांना वाढायचं. म्हणजे रांधा वाढा आणि तिथेच सगळं थांबत नाही आहे, पुष्टी काढा. म्हणजे मग पुरुष जेवून उठतील तर मग त्यांची पुष्टी खरकटी ताटं काढणं, काय चादरी टेबल पाट काय जे काय मांडलं असेल ते सगळं परत साफ करून ठेवणं, आणि नंतर जर उरलेलं असेल तर जेवण करणं. अतिशय वाईट उदाहरणं आणि वाईट कथा याच्या संबंधाने मी लहानपणापासून मी स्वतः पर्सनली पण ऐकलेले आहे की खायला मिळायचं नाही म्हणून मग ते कसं बसं कुठून तरी चोरून ठेवायचं अन्न स्वयंपाक करत असतानाच, आणि मग ते कुठेतरी टॉयलेटमध्ये जाऊन लपून खायचं. अशा स्टोरीज पर्सनली ऐकलेल्या आहेत. कारण खायला मिळायचंच नाही. सकाळपासून उठून स्वयंपाक करायचा, मग सगळं आवरायचं, जेवायला वाढायचं, परत पुष्टी खरकटी भांडी घासणं, झाडून पुसून घेणं, साफ करणं, आणि मग हे जर नीट नाही झालं तर मग सासूचा मार, सासऱ्याचा मार, किंवा नवऱ्याचा, दिराचा, आणखीन कोणाचाही घरातला मोठा कोणी असेल त्याचा मार खाणं हा भाग यायचाच. मग त्याच्यानंतर मग उपाशी ठेवण्याची शिक्षा वगैरे असायची, आणि खायला मिळत नाही आहे याच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं जायचं. म्हणजे त्या बाईचा दिवस हा पूर्णपणे या ॲक्टिव्हिटीजमध्ये निघून जायचा. आणि या ॲक्टिव्हिटीज अशा आहेत की त्याला खंड नाही किंवा त्याला अंत नाही आहे. रांधा वाडा उष्टी काढा हे परत दुपार झाली की परत सुरुवात करावीच लागणार आहे तुम्हाला. म्हणजे घरामध्ये जॉईंट फॅमिली असेल, 25-30 माणसं आहेत, तर त्यांच्या स्वयंपाकासाठी तुम्हाला 3-4 तास तरी लागणार आहे. म्हणजे ते अन्न शिजण्यासाठीच तेवढा वेळ लागू शकतो. मग त्याच्यात परत व्हरायटी हवी, मग मार्केटिंग त्याच्यासाठी करायचं. काही ठिकाणी मार्केटिंग पुरुष करून देतात, पण काही ठिकाणी मार्केटिंग बाजारात जाऊन भाजी आणणं, वस्तू आणणं हे सुद्धा स्त्रियांनाच करावं लागतं. पण हे अनएंडिंग आहे. घरामध्ये धूळ साठतच राहणार आहे. सकाळी उठल्यापासून सडा रांगोळी असं म्हणतात त्याला. मग घर झाडून काढणं, सडा घालणं, रांगोळी घालणं, इथपासून ते अंथरुणं घालून देण्यापर्यंत घरातली सगळी कामं स्त्रियांना करावी लागतात. फ्यू टास्क्स आर मोर लाईक द टॉर्चर ऑफ सिसिफस. सिसिफस एक ग्रीक योद्धा आहे आणि त्याची ती कथा आहे. आपण सिसिफस विषयी काही माहिती मिळते का बघूया. सिसिफस हे चित्र पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की याला हे काम दिलेलं होतं, एक शिक्षा म्हणून काम दिलेलं होतं की या डोंगरावरती हा दगड चढवणं. आणि अर्थातच कुठेतरी थोडीशी चूक झाली, थोडंसं त्याचं दुर्लक्ष झालं की तो दगड परत तेवढ्याच वेगाने खाली यायचा. तर सिसिफस, बॅटल ऑफ सिसिफस, टॉर्चर ऑफ सिसिफस याच्याशी घरकामाची तुलना केलेली दिसते. विथ इट्स एंडलेस रिपिटिशन. घरकाम आता तुमच्यापैकी बरेच जण करत असतील तर ते कसं एंडलेस आहे. मी आपल्या कॉलेजमध्ये पण
विद्यार्थिनींना पाहिलंय की बऱ्याच वेळेला 6:30चं लेक्चर असतील तर ते 7 वाजता घाम गाळत घाईघाईनी गडबड पळत यायच्या. काय करताय, एवढा वेळ उशीर का झाला, एवढा घाम का आलाय? नाही, घरामध्ये सगळं संध्याकाळचा स्वयंपाक करायचा होता आणि तो करून मग मी आले, कारण स्वयंपाक करायला दुसरं कोणी नाही. नाही, घरातला मुलगा, मग तिचा भाऊ असेल तर तो कॉमर्सला असणार, हा पण एक फरक लक्षात घ्या, आणि ही आर्ट्सला असणार. तर कॉमर्सवाला मुलगा बरोबर 6:30 वाजता हजर आहे, कारण त्याच्यावर स्वयंपाकाची जबाबदारी नाही आहे. हा, हे ग्रेडेशन पण फॅमिलीजमध्ये होताना मी पर्सनली पाहिलेलं आहे. मुलगा आणि मुलगी दोघंही हुशार आहेत, पण मुलगी जास्त हुशार आहे. त्याच्या 12वीच्या मार्क्सवरून, त्याच्या एकूण इंटरेस्टवरून असं समजतं की ती बुद्धिमान आहे. परंतु इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायची हे जेव्हा विचार येतो किंवा आता निर्णय घेण्याची जेव्हा वेळ येते आणि समजा पैसा कमी असेल तर पहिली संधी मिळते ती मुलाला. उदाहरणं मी पाहिलेली आहेत की मुलांनी नंतर पुढे त्याची क्षमताच नसल्यामुळे इंजिनिअरिंग कंप्लीट केलेलं नाही आहे, परंतु पैसा त्याच्यावरती ओतला गेला आहे. मुलगा आहे तर तो करेल म्हणून. बायकांना घरकामामध्ये, म्हणजे चूल आणि मूल ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये अडकून ठेवणं, म्हणजे हा सिसिफसला जशी शिक्षा दिलेली होती तशी ती एक प्रकारची घरकामाची शिक्षा आहे. एंडलेस रिपिटेशन. The clean becomes soiled, the soiled is made clean, over and over, day after day. भांडी रोज 30 भांडी पडणारच आहेत. चहाचं भांडं असेल, दुधाचं भांडं असेल, कुकर असेल, वरण बनवण्यासाठीचं वेगळं भांडं असेल, भाजी बनवण्यासाठीचं वेगळं भांडं असेल, काहीतरी परतण्यासाठीची कढाई असेल, रोज ते वापरलं जाणारच आहे. The clean becomes soiled and the soiled is made clean over and over, day after day. The housewife wears herself out marking time. She makes nothing, simply perpetuates the present. म्हणजे जागच्या जागी उभं राहण्यासाठी पळत राहणं असं ते म्हणतात त्याला. शी मेक्स नथिंग, हाऊसवाईफ, गृहिणी करत काहीच नाही. परपेच्युएट्स द प्रेझेंट. ईटिंग, स्लीपिंग, क्लीनिंग, द इयर्स नो लॉंगर राईज अप टुवर्ड्स हेवन. दे लाय स्प्रेड आउट अहेड, ग्रे अँड आयडेंटिकल. द बॅटल अगेन्स्ट डस्ट अँड डर्ट इज नेव्हर वन. डस्ट अँड डर्ट, बॅटल अगेन्स्ट डस्ट अँड डर्ट येतच राहणार आहे. कचरा रोज येतच राहणार आहे. धूळ घरामध्ये रोज येतच राहणार आहे. तर ते बॅटल कधीही जिंकता येणार नाही. अशाच बॅटलमध्ये स्त्रियांना गुंतवून टाकलेलं दिसतं. करा, काय गोंधळ घालायचा तो घाला. स्त्रियांसाठी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समानता हे मिळावी याच्यासाठी स्त्रीवादी चळवळ उभी राहील. आता याचा उगम पश्चिमेतल्या देशांमध्ये झाला, विशेषतः अमेरिका. अर्थात नंतर जगभर त्याचा प्रसार झाला. भारतामध्ये पण उदाहरणं आहेत. भारतामध्ये सगळ्यात मोठं उदाहरण, यांचं नाव घेतल्याशिवाय स्त्रीवादासंबंधीचा आपला जो विषय आहे किंवा चर्चा आहे ती पूर्ण होणार नाही. ताराबाई शिंदे, 1850 ते 1910, यांचे बुक्स मी तुम्हाला मागे काही ऑडिओ क्लिप्सची लिंक दिलेली होती. बोलकी
पुस्तके, बोलकी पुस्तके, ब्लॉक स्पॉट, फेसबुक, I think it is this. Yes. स्त्री पुरुष तुलना, हे पुस्तक, हे जे 4 प्रकरणांचं पुस्तक आहे हे डाउनलोड करून जरूर वाचा. ताराबाई शिंदे. म्हणजे त्या काळात सुद्धा यांचे विचार किती प्रगल्भ होते आणि किती विकसित झालेले होते की हे दिवसभर काम करून येणार पुरुष, मग यांचे बूट आम्ही काढायचे, यांचे घाण वास येणारे सॉक्स आम्ही काढायचे आणि ते धुवायचे, त्याच्यातच आमचं आयुष्य जाणार. मग ते आम्हाला लाथा घालणार, आम्ही स्वयंपाक करणार, ते जेवायला बसताना ते नाकं मुरडणार 50 ठिकाणी, की किती कशा गोष्टी वाईट आहेत. ते हे जरूर वाचा, अतिशय इंटरेस्टिंग असं आहे ताराबाई शिंदेंचं लिखाण. पण मुख्यतः स्त्रीवादी चळवळीचा उगम हा पश्चिमेतल्या देशांमध्ये झाला, अमेरिकेमध्ये झाला. स्त्रियांच्या हक्कासाठी लढणाऱ्या अनेक संघटना तिथे आणि जगभरात सगळीकडे आज तुम्हाला दिसतात. मेरी wollstonecraft, A Vindication of the Rights of Women with Strictures on Moral and Political Subjects, published in 1792. 1792 मध्ये प्रकाशित झालेलं हे पहिलं पुस्तक, म्हणजे जगभर ज्याच्या आवृत्त्या आजही मिळतात. तर हे तुम्हाला या साईटवरती पुन्हा निश्चितपणे मिळेल. जे प्रोजेक्ट गटेनबर्ग, फ्री ई बुक्स. साधारणपणे 100 वर्ष झाल्यानंतर अमेरिकेमध्ये त्याचं कॉपीराईट संपतो. जगभरात नियम वेगवेगळे आहेत, पण 100 वर्षांपूर्वीची सगळी पुस्तकं इथे अवेलेबल आहेत. सर्च वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही देऊ शकता. विंडिकेशन ऑफ द राइट्स ऑफ मेन हे ऑनलाईन तुम्ही रीड करू शकता. विंडिकेशन ऑफ द राइट्स ऑफ मेन. ते हे पहिलं पुस्तक होतं प्रसिद्ध झालेलं. त्याच्यानंतरही हे पुस्तक पब्लिश झाल्यानंतरही आणि अगदी आजही तुम्हाला ते सगळं बऱ्यापैकी अस्तित्वात असलेलं दिसतं. ते फक्त भारतातच आहे स्त्रियांविरुद्धचे अत्याचार आणि अन्याय असं नाही आहे. अमेरिकेत पण ते दिसतात, युरोपियन युनियनमधल्या सगळ्या देशांमध्ये, प्रगत देशांमध्ये ते दिसतात. म्हणजे पश्चिमेकडच्या स्त्रियासुद्धा घरातच डांबलेल्या होत्या. चूल आणि मूल हेच त्यांचं क्षेत्र आणि केवळ मादी या अर्थानेच त्यांच्याकडे बघितलं जायचं. सार्वजनिक क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र म्हणजे राजकीय पक्षांमध्ये सामील होणं, कामगार संघटनांमध्ये सामील होणं, कारखान्यांमध्ये नोकऱ्या करणं, नाट्य किंवा अभिनय क्षेत्रामध्ये काम करणं, सिनेमामध्ये काम करणं,
आपल्याकडे कोकणामध्ये अजूनही ती प्रथा आहे बऱ्याच ठिकाणी. कोकणात नाट्य प्रियता खूप आहे, नाटकांचं प्रेम खूप आहे. परंतु स्त्रिया काम करणं हे आता अलीकडे सुरू झालं असेल, परंतु पुरुष हेच स्त्रियांच्या पात्रांचं स्त्री पात्राचं काम करायचं. म्हणजे त्यावेळेला असं म्हटलं जातं, पु ल देशपांडेंच्या काही कथांमधून वगैरे वर्णन आहे त्याचं, की द्रौपदीला किंवा कुठल्याही आणखीन स्त्री पात्राला जरी मिशी असली तरी त्याचं कोणाला ऑब्जेक्शनेबल असं वाटायचं नाही, कारण माहीत असायचं की हा पुरुष आहे आणि हा स्त्रीचं काम करतोय, स्त्रिया काम करू शकत नाही आणि पुरुष असल्यामुळे तो मिशी काढू शकत नाही. ते दोन्ही गोष्टी लोकांना ॲक्सेप्टेबल होत्या. म्हणजे स्त्री पात्रांनी मिशी ठेवली तरी मग त्यांना काही अडचणीचं वाटायचं नाही. मिशी असलेलं स्त्रीपात्र चालेल, पण स्त्रीने काम केलेलं चालणार नाही. म्हणजे सार्वजनिक क्षेत्र सर्वार्थाने निवडणुकांमध्ये उभं राहणं, प्रशासकीय पदांवरती जाणं, व्यापार व्यवसाय करणं, म्हणजे कुठल्याच बाबतीमध्ये स्त्रियांना परवानगी नव्हती. सार्वजनिक क्षेत्र केवळ पुरुषांसाठी राखीव होतं. मग स्त्रियांनी काय करायचं? घरामध्ये बसून चूल आणि मूल करायचं. मध्ययुगामध्ये युरोपामध्ये स्त्रियांना संपत्ती बाळगण्याचा हक्क नव्हता, अभ्यास करण्याचा हक्क नाही. म्हणजे युनिव्हर्सिटीजमध्ये ते जाऊ शकत नाहीत, शिक्षण घेऊ शकत नाहीत. आपल्याकडे तेच होतं. फ्रान्समध्ये अगदी 19व्या शतकापर्यंत स्त्रियांना डोकं झाकावं लागत होतं, तोंडावरती बुरख्यासारखं काही घ्यावं लागतं. जर्मनीमध्ये आता हे ब्रिटानिकामध्ये नोंदवलेलं आहे, एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकामध्ये नोंदवलं आहे, नवरा बायकोला विकू शकत होता. म्हणजे तुम्हाला मी एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाचं एक आर्टिकल दाखवतो की जे तुम्ही जरूर वाचा, जर पहा रेफरन्ससाठी. फेमिनिझम डेफिनिशन, हिस्ट्री, विंडिकेशन ऑफ राईट्स पासून सुरुवात त्याने केली आहे. आणि हे आर्टिकल कंटेंट्स आहेत, याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील. मग सफरेज मूवमेंट, मग पोस्ट सफरेज एरा, मग सेकंड वेव्ह ऑफ फेमिनिझम, थर्ड वेव्ह ऑफ फेमिनिझम, फोर्थ वेव्ह ऑफ फेमिनिझम. म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या वेव्ज काय आहेत तेही आता पाहायचंच आहे हळूहळू. पण हे तुम्हाला या लेक्चरमध्ये, या आर्टिकलमध्ये व्यवस्थित मांडलेलं दिसेल. बरेचसे फोटोग्राफ्स पण याच्यामध्ये आहेत. अतिशय इन्फॉर्मेटिव्ह आर्टिकल आहे. साधारणपणे याच्या आधाराने आपण आजचा हा आपला टॉपिक जो आहे तो पूर्ण करणार आहोत. विसाव्या शतकात युरोप आणि अमेरिकेमध्ये कित्येक प्रदेशात त्यांना मतदानाचा अधिकार पण नव्हता. म्हणजे ब्रिटनमध्ये सुद्धा मतदानाचा अधिकार अगदी 1936च्या सुमाराला मिळालेला आहे. मग त्या मानाने भारतीय स्त्रिया नशीबवान म्हणायच्या की जिथे जेव्हा घटना सुरू झाली त्यावेळेला पहिल्यापासून आपल्याला युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज म्हणजे प्रौढ मताधिकार मिळालेला आहे. स्त्रियांना पुरुष प्रतिनिधीशिवाय व्यापार सुद्धा करता येत नव्हतं. म्हणजे स्त्रियांना थोडक्यात काय तर सार्वजनिक क्षेत्र केवळ पुरुषांसाठी राखीव होतं. विवाहित महिलांना, आता याच्यात सुद्धा तुम्ही पहा की चूल आणि मूल हे तुमचं क्षेत्र आहे, मग त्याच्यात तरी पूर्ण स्वायत्तता आहे का किंवा पूर्ण स्वातंत्र्य आहे का?
तर विवाहित महिलांना त्यांच्या मुलांवर त्यांच्या नवऱ्याच्या परवानगीशिवाय कोणतेही नियंत्रण ठेवता येत नव्हते. म्हणजे तिथे सुद्धा वडील घरामधले अंतिम निर्णय देणारे असतील. अंतिम सत्ता घरातली सुद्धा कोणाकडे आहे तर ती वडिलांच्याकडे आहे. घर चालवायचे बाईनी, चालवायचे म्हणजे कष्ट करायचे आहेत बाईनी, निर्णय अंतिम घ्यायचा वेळ ज्या वेळेला काही येईल त्यावेळेला परत तिथे पुरुषच प्रमुख असणार आहे. स्त्रियांना शिक्षण मिळत नव्हतं, व्यवसायांपासून दूर ठेवलं जायचं होतं. आणि आजही जगाच्या कित्येक भागामध्ये स्त्रियांवर ही सारी बंधनं आहेत. तुम्ही कॅनडापासून पहा, कॅनडा अमेरिका हे थोडंसं अपवादात्मक तुम्हाला वाटेल, प्रगत देश असे वाटतील. पण अलीकडच्या काळामध्ये सुरू झालेली मी टू नावाची मूव्हमेंट आहे. मी टू मूव्हमेंट कुठून सुरू झाली आणि काय, थोडासा इतिहास बघा म्हणजे समजेल अमेरिकेतली स्थिती काय आहे. मी टू मूव्हमेंट ही बेसिकली अमेरिकेतून सुरू झाली. म्हणजे तिथल्या एका नटीनी, चित्रपटाचे दिग्दर्शक, प्रोड्युसर हे आपलं कसं शोषण करतायत हे सांगायला सुरुवात केली जाहीरपणे. आणि मग त्यानंतर जगभरातून महिलांनी आपले अनुभव सांगायला सुरुवात केली. आणि मग मी टू म्हणजे मी सुद्धा हे मी सुद्धा हे भोगलंय, मी सुद्धा यातून गेले आहे, मला सुद्धा या नरक यातना अनुभवाव्या लागल्या, मी सुद्धा तुझ्या पाठीशी आहे, असं त्या मी टूचा थोडक्यात अर्थ आहे. तर मी टू मूव्हमेंट ती काही भारतात सुरू नाही झालेली, भारतामध्ये आली ती. भारतामध्ये पण अनेक स्त्रियांनी त्याच्यामध्ये भाग घेतला. परंतु मी टू मूव्हमेंट बेसिकली अमेरिकेतून किंवा पाश्चिमात्य आणि तथाकथित प्रगत देशांमध्ये सुरू झालेली दिसते. तर तिथे सुद्धा स्त्रियांवर अत्याचार ही गोष्ट आहे. आणि या मी टूच्या निमित्ताने जगभरातून, अगदी फ्रान्समधून, युनायटेड नेशन्समध्ये काम करणाऱ्या स्त्रिया, वर्ल्ड बँकेमध्ये काम करणाऱ्या स्त्रिया, IMFमध्ये काम करणाऱ्या स्त्रिया, त्यांनी सुद्धा आपला मुद्दा मांडलाय, वर्णन करून मांडलंय की आम्हाला त्रास सहन करावा लागला, केवळ आम्ही स्त्रिया असल्यामुळे आम्हाला त्रास सहन करावा लागला, हे त्यांनी सुद्धा मांडलेलं आहे. दक्षिण अमेरिकेमध्ये जिथे जिथे डिक्टेटरशिप आहे, हुकुमशाही आहे, बऱ्यापैकी स्त्रियांना डांबून ठेवलं जातं, दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. आफ्रिकेमध्ये याच प्रकारची वाईट वागणूक तुम्हाला दिसेल स्त्रियांना मिळणारी. अरबस्तानामधल्या स्त्रिया किंवा एकूण जे मुस्लिम वर्ल्ड आहे तिथे पण स्त्रियांना वेगळ्याच दर्जाची, दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. मग त्याच्यात तर आणखीन वेगवेगळे प्रश्न आहेत. एकूण आशियामध्ये जर तुम्ही पाहिलं तर सगळीकडेच स्त्रियांचं स्थान दुय्यम आहे. काही मोजक्या देशांमध्ये, काही मोजक्या ठिकाणी जगभरामध्ये स्त्रिया हळूहळू स्वातंत्र्य अनुभवायला लागलेल्या आहेत. परंतु ओव्हरऑल जर तुम्ही पाहिलं तर स्त्रियांची स्थिती अत्यंत वाईट आहे. आफ्रिकेमध्ये एक भयंकर प्रथा आहे, त्याला FGM असं म्हणतात, फिमेल जेनिटल म्युटिलेशन.
मी स्वतः काही सांगण्याच्या ऐवजी मी या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या साईटचा आढावा किंवा आधार घेऊ इच्छितो. म्हणजे ते माहिती विश्वासार्ह वाटेल तुम्हाला. म्हणजे हे विश्वास न बसण्यासारखंच आहे. विश्वास ठेवायला अत्यंत कठीण जावं असंच आहे. Female genital mutilation, FGM, involves the partial or total removal of external female genitalia or other injury to the female genital organs for non-medical reasons. म्हणजे आफ्रिकेच्या बहुतेक देशांमध्ये आता इथे एक रेफरन्स साठी हूचंच एक ब्रोशर आहे. त्याच्यामध्ये बघा तुम्ही, सोमालिया, percentage of girls and women aged 15 to 49 years who have undergone FGM 2004 to 15. Somalia 98%, गिनिया 97%. आणि मग केनियामध्ये तुम्हाला 21% ते दिसतं, येमेनमध्ये 19%, बेनिनमध्ये 9%, इराकमध्ये, म्हणजे आफ्रिका आणि काही अरबस्तानचा भाग पण तुम्हाला याच्यामध्ये दिसतो. Zero to 14 who have undergone FGM, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन 15 ते 49 या वयातल्या स्त्रियांच्या वरती केलं जातं. आणि या वयातल्या स्त्रियांचा जननेंद्रियाचा काही भाग कापून टाकण्यात येतो. म्हणजे त्यांना काही सुख मिळण्याचे मार्ग शिल्लक ठेवायचे नाहीत, असा त्याचा मागचा उद्देश आहे. The practice has no health benefits for girls and women. स्त्रिया आणि मुलींना त्याचा हेल्थ बेनिफिट काहीही नाही. म्हणजे सांगणारे भरपूर काही सांगत असतील, त्याच्यामुळे झालं तर नुकसानच होणार आहे, होतं नुकसान. FGM can cause severe bleeding and problems urinating and later cysts, infections, as well as complications in childbirth and increased risk of newborn deaths. म्हणजे किती सिरियस गोष्टी आहेत ते बघा. मोठ्या प्रमाणावरती रक्तस्राव होऊ शकतो. युरिनेटिंग म्हणजे लघवी करताना त्रास होऊ शकतो. सिस्ट्स म्हणजे इन्फेक्शन्स एक प्रकारचे, म्हणजे जंतू संसर्ग तिथे होऊ शकतो. मुलाला जन्म देताना त्या स्त्रीला काही अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते आणि नवजात अर्भक त्याच्या मृत्यूचं प्रमाण पण त्याच्यामुळे वाढू शकतं. मोर दॅन 200 मिलियन गर्ल्स, 200 मिलियन्स म्हणजे 20 कोटी जवळपास, and women alive today have been cut in 30 countries in Africa, the Middle East, and Asia, where FGM is concentrated. FGM is mostly carried out on young girls between infancy and age 15. FGM is a violation of the human rights of girls and women. Who is opposed to all forms of FGM and opposed to health care providers performing FGM. Treatment of health complications of FGM in 27 high prevalence countries costs $1.4 billion. आणखीनही बरीच माहिती तुम्हाला याचे टाईप्स आहेत, 4 टाईप्स. आपल्याला म्हणजे मला वेगवेगळे मुद्दे मी इथे उपस्थित केले आहेत मागच्या लेक्चरपासून. आपण अगदी सतीप्रथेपासून सुरुवात केली, त्याच्यानंतर ग्लास सिलिंगचा उल्लेख मी केला, गर्भलिंग चिकित्सेचा उल्लेख मी केला. वेगवेगळे इश्यूज काय आहेत ते आपल्याला याच्यातले पाहायचे आहेत. आणि मग स्त्रीवादी चळवळ का आवश्यक ठरते किंवा का निर्माण झाली, इथपर्यंत तुम्ही आपोआप येता. आणि आज काही आपण तात्विक
चर्चा पण केली. लेख बराच मोठा आहे, क्लिअर कट आहे, बऱ्याच गोष्टी त्याच्यात मांडलेल्या आहेत. तर ही माहिती जर आणखीन करून घ्यायची असेल तर हे जरूर वाचा आणि हे पत्रक पण त्यांचं वाचा. त्या पत्रकामध्ये बरेच डिटेल्स दिलेले आहेत. युनिसेफनी त्याच्यावरती काम केलं आहे आणि त्याच्या संबंधीचा बराच डेटा त्याच्यामध्ये टाकलेला आहे. As soon as they begin to be your equals, they will have become your superiors. म्हणजे रोमन काळातलं हे वाक्य आहे की स्त्रियांच्या विषयी वापरलेलं. म्हणजे ॲज सून ॲज दे बिगिन टू बी युअर इक्वल्स, त्या जेव्हा तुमच्या बरोबरीच्या होण्याचा प्रयत्न सुरू करतील त्यावेळेलाच तुम्ही हे गृहीत धरा की त्या तुमच्या सुपेरियर असतील. मग आता याच्यात 2-3 अर्थ निघू शकतात. म्हणजे स्त्रियांच्या कॅपेबिलिटीविषयी व्यक्त केलेला एक प्रकारचा विश्वास त्याच्यात आहे, किंवा स्त्रियांच्या विषयीची एक भीती आहे, किंवा स्त्रियांच्या मागे पडण्याची एक भीती असू शकते. आजही या सगळ्या हे सगळं भय अस्तित्वात आहे. स्त्रियांच्या विषयी अनेक गैरसमजुती पसरवलेल्या आहेत. स्त्रिया उथळ असतात, अनैतिक असतात. आपण ते जीजसच्या स्टोरीमध्ये पाहिलं होतं. परंतु स्त्रीवादी लेखकांनी या अपप्रचाराला पायबंद घालण्याचा बराच मोठा प्रयत्न अगदी मोठ्या प्रमाणावरती 18व्या शतकापासून सुरू केलेला दिसतो. आणि जर स्त्रियांना शिक्षणाची संधी मिळाली तर पुरुषांच्या बरोबरीने त्या विद्वान आहेत हे सिद्ध करून दाखवतील. मार्क्सवादी स्त्रीवादाचे अनेक प्रकार पण आहेत. या प्रेझेंटेशनच्या शेवटी मी तुम्हाला एका मराठी आर्टिकलची लिंक देणार आहे आणि त्या लिंकमध्ये ते जे काही आर्टिकल आहे मराठी, जवळपास 58 पानांचं आहे. त्याच्यात 5 पानं रेफरन्सची सोडून दिली तर 53 पानांचं चांगलं आर्टिकल आहे. त्याच्यामध्ये स्त्रीवादाविषयी सखोल चर्चा केलेली आहे आणि ती सुद्धा मराठीतून आहे. ज्यांना इंग्रजी माध्यमातून वाचायचं आहे त्यांच्यासाठी मी आत्तापर्यंत 2-3दा रेफर केलेलं ब्रिटानिकाचं जे पेज आहे ते बघू शकतात. आणि शिवाय इतर विकिपीडियामधलं फेमिनिझमवरचं आर्टिकल बघू शकता तुम्ही. आणि जनरल सर्च दिला तर बरेच रेफरन्सेस तुम्हाला फेमिनिझम संबंधाने मिळतील. तर इको फेमिनिझम म्हणजे एन्व्हायरमेंट आणि किंवा पर्यावरणवाद आणि स्त्रीवाद यांना एकत्र जोडणारा एक विचार मांडला गेलेला आहे. मार्क्सवादी स्त्रीवाद आहे, समाजवादी स्त्रीवाद आहे. आता मार्क्सवादी स्त्रीवादाचं एक मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे, घर कामालाही मूल्य असतं. म्हणजे स्त्रिया काय करतात, आता हल्ली शब्द वापरायला इंग्रजीमध्ये सुरुवात केलेली आहे की होम मेकर. तर नाही, मी काही करत नाही, मी घरी असते, मी काही करत नाही, हे वाक्य आता ऑब्जेक्शनेबल मानलं जातं स्त्रीवादी चळवळीच्या दृष्टिकोनात. घर चालवणं हे सुद्धा त्याची पण व्हॅल्यू केली पाहिजे, त्याला पण मूल्य असलं पाहिजे, कारण त्याच्यातून माणसं उभी राहतात. लहान मूल मोठं होतं, मोठ्या व्यक्तिमत्वामध्ये त्याचं रूपांतर, विकसित व्यक्तिमत्व. पण ते सगळं घराच्या आधारामुळे, आणि घर चालवते कोणतं, स्त्री. म्हणजे हॉटेलमध्ये ज्या जेवणासाठी तुम्ही 1000 रुपये घालवणार ते जेवण तुम्हाला घरामध्ये मोफत मिळतं. म्हणजे कच्चा माल आणून दिला
इंधनाची उपलब्धता करून दिली तर ते अवघ्या 50-60 रुपयांच्या गुंतवणुकीमध्ये एक वेळचं जेवण तुम्हाला व्यवस्थित मिळू शकेल. म्हणजे 1000 रुपये एका जेवणावरती जिथे घालवावे लागतात तेच 1000 रुपये तुम्ही 1000 असतील 2000 असतील 2000 रुपयामध्ये अगदी दोघांचा व्यवस्थित उदरनिर्वाह, बाकीचे खर्च सोडून द्या, जेवणाचा खर्च म्हणतो मी फक्त, कारण हॉटेलच्या तुलनेमध्ये, तर 2000 रुपये महिन्याला खर्च केले तर तुमचं महिनाभर आई किंवा घरातली स्त्री राबते आणि तुम्हाला जेवण तयार करून देते. घराची साफसफाई करणं, भांडी धुणं, आवराआवरी, आल्या गेल्याचा पाहुणचार करणं, नातेवाईकांची सेवा, हॉस्पिटलायझेशन झाल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये डबे पोचते करणं. आता या सगळ्या गोष्टींची पण मूल्य आहेत आणि ती मोजली गेली पाहिजे. अगदी ते नॅशनल इन्कममध्ये इन्क्लूड केलं पाहिजे असं मार्क्सवादी स्त्रीवाद किंवा मार्क्सवादी स्त्रीवादी विचार जो आहे त्यांनी प्रतिपादन केलं. आपल्याला ऐकून धक्का बसेल, रूसो, फ्रेंच राज्यक्रांतीचं जनक किंवा फ्रेंच राज्यक्रांती ज्याच्या विचारांच्या आधारावरती पुढे विकसित झाली असं म्हटलं जातं, तो जीन जॅक्स किंवा जॅक्स रूसो, त्याने स्त्रीवादी किंवा स्त्री विरोधी विचार मांडलेले होते. त्या मूर्ख असतात, त्यांना गंभीरतेने घेण्याची गरज नाही आणि पुरुषांच्या तुलनेत त्या दुय्यमच असतात. म्हणजे हे नोंदवून ठेवलंय मी, कारण काही वेळेला मग रेफरन्सेस असे दिले जातात की बघा रूसो सुद्धा असंच म्हणतो, प्लेटोनी सुद्धा हेच विधान केलंय किंवा हेगेलने सुद्धा हेच विधान केलंय. त्याच्यामध्ये तथ्य आहे, परंतु ते काळाचे बंदिवान आहेत एवढंच आपण आत्ता तिथे म्हणू शकतो. कदाचित आजच्या काळामध्ये त्यांनी असे विचार मांडले नसते. 1789 मध्ये फ्रान्समध्ये जे डिक्लेरेशन ऑफ राईट्स ऑफ मॅन अँड ऑफ द सिटिझन, राईट्स ऑफ मॅन असा शब्द स्पष्ट आहे त्याच्यामध्ये, यामध्ये स्त्रियांच्या हक्कासंबंधी काहीच नोंदवण्यात आलेलं नाही. आता मेरी वोल्स्टोनक्राफ्ट 1792 मध्येच त्याने ते पुस्तक लिहिलं आहे, मगाशी आपण पाहिलं ते. तर त्या पुस्तकामध्ये त्या अगदी स्पष्ट म्हणतात की स्त्रिया मूर्ख असतात, बरोबर आहे, पण त्यांना जाणीवपूर्वक तसे बनवले जाते. म्हणजे दोष स्त्रियांचा नाही आहे, दोष त्यांच्या अवतीभोवती असलेल्या पुरुषप्रधान व्यवस्थेचा आहे. आता याच काळामध्ये गुलामगिरी विरुद्धची चळवळ चालू होती आणि मग स्त्रीवादी चळवळीने त्याच्यावरती पण आपलं लक्ष केंद्रित केलेलं होतं आणि गुलामगिरीचा विरोध केलेला होता. हा जाता जाता केलेला उल्लेख आहे. ॲबॉलिशनिझम साधारणपणे 1783 ते 1888 या काळामध्ये गुलामगिरीच्या विरुद्ध झालेली चळवळ युरोप आणि अमेरिकेच्या काही भागांमध्ये. तर 1848 मध्ये सेनेका फॉल्स, न्यूयॉर्क स्टेट, जुलै 1848 पहिली महिलांच्या हक्कांसाठीची परिषद भरली. प्रॉब्लेम असा होता की ही जी काही चळवळ होती त्याचा सर्व स्त्रियांशी संबंध नव्हता. ती एक प्रकारे इलिटिस्ट, अभिजनवादी, मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय स्त्रियांच्या चळवळी असं त्याचं स्वरूप होतं. त्याच्यानंतर आपल्याला
पाहायचं आहे की वेव्ज ऑफ फेमिनिझम. आता हे वेव्ज वगैरे शब्द बहुतेक वेळेला असं होतं की वर्तमानपत्रामध्ये पत्रकार काहीतरी शब्द मांडतात आणि मग तो लोकप्रिय होतो आणि तोच वापरला जातो, किंवा काही विचारवंत काही पुस्तकांमध्ये काही संकल्पना मांडतात आणि त्या मग सर्वत्र स्वीकारल्या जातात. तसंच स्त्रीवादाच्या लाटा, म्हणजे आजपर्यंत 3 लाटा येऊन गेल्या असं मानलं जातं. पहिली लाट 18व्या शतकापासून, म्हणजे अगदी मेरी वोलस्टोनक्राफ्टच्या पुस्तकापासून ते 20व्या शतकाच्या मध्यापर्यंत किंवा दुसरं महायुद्ध संपेतोपर्यंत याच्यामध्ये स्त्रियांच्या राजकीय हक्कांवरती विशेष भर देण्यात आला. स्त्रीवादाची दुसरी लाट आली ती मुख्यतः 1960 ते 1980 युरोपच्या भागामध्ये मुख्यतः. दुसरं महायुद्ध संपलं, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती युरोपातले पुरुष जे आहेत ते लढाईमध्ये मारले गेले. त्यामुळे घरं चालवण्याची जबाबदारी अगदी युद्धकाळापासून स्त्रियांवरती येऊन पडलेली होती. आणि मग स्त्रियांनी वेगवेगळे व्यवसाय पण शिकले, म्हणजे ते शिकावंच लागलं, त्यांना करावंच लागलं. अर्थव्यवस्था त्यांनी सांभाळली. त्याच्यामुळे दुसऱ्या लाटेमध्ये म्हणजे स्त्रिया ह्या पुरुषांच्या कशा बरोबरीने काम करू शकतात याच्यावरती जास्त भर दिला जातो. तर तिसरी लाट जी आहे 1990 नंतरची, त्याच्यामध्ये मुख्य मुद्दा असा मांडला गेलेला होता की स्त्रीवाद याचा अर्थ स्त्रीनी पुरुषाची बरोबरी करणं असं नाही, तर स्त्रीनी आपलं स्त्रीत्व जे आहे, वेगळं व्यक्तिमत्व स्त्रीचं ते जपलं पाहिजे, वेगळी वैशिष्ट्ये जी आहेत ती जपली पाहिजे. तर पहिल्या लाटेच्या शेवटीचे किंवा दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीचे त्यांच्या पुढची पिढी ही 1990 नंतरची पिढी, आणि मग त्यांनी स्त्री स्वातंत्र्याच्या वेगळ्या व्याख्या करायला सुरुवात केली. स्त्रीवादी चळवळीविषयी गैरसमजुती बऱ्याच आहेत. म्हणजे अगदी आपण बघितलं रुसोपासून महान लेखक विचारवंत आजपर्यंत ती परंपरा चालू आहे. एरवी उदारमतवादी विचार मांडणारे किंवा एरवी समतावादी विचार मांडणारे स्त्रियांच्या बाबतीमध्ये मात्र फारसे उदारमतवादी राहत नाहीत. घरकाम करणं, आम्ही नोकरीवरून आल्यानंतर आमची सेवा करणं, आम्हाला सर्व प्रकारच्या सोयी सुविधा देणं ही स्त्रियांची जबाबदारी आहे असं मानणारे कित्येक सुशिक्षित सुजाण नागरिक आजही आहेत, भारतात आहेत. स्त्रीवादी चळवळ म्हणजे कुटुंब व्यवस्था मोडून टाकण्यासाठी चालवलेली चळवळ. स्त्रीवादी चळवळ म्हणजे स्वैराचाराला प्राधान्य देणारी किंवा स्वैराचाराला पूर्ण परवानगी देणारी चळवळ. स्त्रीवाद म्हणजे एक प्रकारचा चंगळवाद. स्त्रीवादी एखादी स्त्री असेल की एखादी महिला आहे, तिने घोषित केलं की मी स्त्रीवादी आहे, म्हणजे मग ती कशा प्रकारची असेल याची एक इमेज लोकांच्या मनामध्ये तयार होते. स्त्रीवादाविषयी आणखीन बरीच चर्चा करण्यासारखी आहे. बरेच मुद्दे मी इथे उपस्थित केले आहेत. 2 लेक्चर्समध्ये आपण त्याची चर्चा केली. स्त्रीवादासंबंधीचा मराठीतला एक उत्कृष्ट लेख मी मगाशी म्हटलं तसं, त्याची लिंक मी तुम्हाला इथे दिली आहे. हे प्रेझेंटेशन मी तुम्हाला यूट्यूबच्या तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण दिसेल, आणि जे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या ग्रुपमध्ये हे प्रेझेंटेशनची लिंक मिळेल. तर हे 58 पानांचा हा लेख आहे, हा जरूर वाचून बघा. म्हणजे स्त्रीवाद म्हणजे काय, त्याचा इतिहास, पहिली लाट, उदारमतवादी स्त्रीवाद, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. थोडेसे कठीण शब्द
वाटतील, जाणवतील तुम्हाला, परंतु थोडा विचार केला तर प्रत्येक गोष्टीचा अर्थ स्पष्ट होत जाईल. तर इथे आपली स्त्रीवादाची चर्चा पूर्ण झाली आणि त्याबरोबरच पेपर नंबर 2 जो आपला आहे, पॉलिटिकल व्हॅल्यूज अँड आयडिओलॉजीज, हाही पूर्ण झाला. आता पुढच्या लेक्चरपासून आपण पेपर नंबर 3 कडे यायचं आहे, की ज्याच्यामध्ये आपण इंडियन ॲडमिनिस्ट्रेशनचा अभ्यास करणार आहोत.